आलो तो प्रभाग क्रमांक 4 मध्ये संत ज्ञानेश्वर वाट. अमृत योजना आली. अमृत योजनेचे पाईप्स लागले. अमृत योजना कार्यान्वित झाली. पण अमृत योजनेत कुठेतरी सदोषता इथे आहे. त्यामुळे अनेकांना पाण्याचा फोर्स नसल्यामुळे पाणी नाही येत आहे. तर कुणाला दूषित पाण्याचा पुरवठा होत आहे. आपण येथील नागरिकाशी विचारू त्यांच्या काय समस्या आहे, त्यांचं काय म्हणणं आहे. मला ताई सांगा, तुमचं म्हणणं आहे का उन्हाळ्याचे दिवस लागले, हो. पाणी पाणी जे ज्या प्रमाणात पाहिजे होतं, कारण का इथे बोरवेल्स जे आहे किंवा विहिरी आहे आटून जाते. काय समस्या आहे तुमची? नळाचा वेळ हा हा वाढवायला पाहिजे आणि पाणी म्हणजे जसं रेग्युलर दररोज एक तास किंवा मग 2 तास एका दिवसाआड असं पाणी यायला पाहिजे होतं. काय पाण्याचा काय प्रॉब्लेम, उन्हाळ्यात काय दिवसात काय प्रॉब्लेम होता इकडे? पाणी आटून जाते नळाला विहिरीचं. हां. नळाला किती नाही, नाही विहिरीचं पाणी आटून जाते हं. म्हणून नळाला पाणी जास्त पाहिजे. आम्ही ऐकलं का नळाच्या पाण्याला फोर्स नाही आहे, काय म्हणता येतं? हो, हे नक्की आहे. खरं आहे. फोर्स वाढायला पाहिजे. हां, फोर्स वाढायला पाहिजे. पाणी म्हणजे कमी धार येते नळाची. काही महिला आहे त्या पाणी भरतात तेव्हा त्यांना जे आहे दूषित पाण्याचा पुरवठा आहे. म्हणजे दूषित पाण्याचा पुरवठा कुठेतरी अमृत योजना दूषित तर नाही, हा एक प्रश्न निर्माण होत आहे. आपण या ताईशी विचारू. ताई, मला सांगा, तुमचं काय म्हणणं आहे? दूषित पाण्याचा पुरवठा होत आहे तुमच्याकडे, तुमचं असं म्हणणं आहे. हो, हो. काय कशा प्रकारे पाणी येत आहे? गटरचं आणि बाथरूमचं पाणी येत आहे. आमचे 2 महिने झाले आमच्या नळाले. तर ते पाणी आम्हाला चांगलं काय? पाहिजे. आता उन्हाळ्याचे दिवस आहे. पाणी चांगलं पाहिजे आम्हाला. पाणी नाही आहे विहिरीले कमी इकडे विहिरी आटून जाते. तर 2 महिने झाले आम्हाला नाही का बाथरूमचं ना गटरचं पाणी येत आहे. काय कशा पाणी जेव्हा येते ताई, तुम्ही पाणी पण ठेवलं होतं, कशा प्रकारचं पाणी येत आहे ते सांगा? वासच नाही घेणं होत पाण्याची. अशी बाल्टी भरून ठेवली ना हात नाही घालूशा वाटत. गटरचं आणि बाथरूमचं पाणी येत आहे. 2 महिने झाले. 2 महिने झाले. हो. एकूणच या प्रभागात आपण गेलो, प्रभाग क्रमांक 4 मध्ये, तेव्हा दूषित पाण्याचा सुद्धा मोठा जो आहे पुरवठा येत होता. म्हणजे नागरिकाचा आरोग्याचा प्रश्न सुद्धा या ठिकाणी निर्माण होत आहे. आपल्यासोबत काही दादाही आहे, त्यांच्याशी बातचीत. दादा, काय प्रॉब्लेम आहे पाण्याचा इथे सांगा? 2 महिन्यापासून इथे प्रभाग क्रमांक 4 संत ज्ञानेश्वर वाड. तर ते पाणी जे आहे समजा तर ते गटरचं पाणी येऊन राहिलं नळाला आणि ते नळाला गटरचं पाणी आल्यामुळे ते आम्ही पिऊ शकत नाही. कारण की नळाचं जे पाणी आम्हाला प्यावं लागते, ते आम्हाला पिऊ शकत नाही आम्ही. कारण की आम्हाला शुद्ध पाणी वगैरे पाहिजे पाणी प्यायला. त्याच्यामुळे ते एवढं गटरचं पाणी येत आहे, वास मारत आहे, हातसुद्धा धुवू शकत नाही आम्ही त्या पाण्याला. दादा, मला सांगा, तुम्ही नगरपालिकेत पाणी पुरवठा टॅक्स, पाणीपट्टी भरता. पाणी पुरवठाचे जे टॅक्स पण घेतला जाते, पण अशा प्रकारचा जो पुरवठा तुम्हाला होता त्याच्यावर काय बोलणार? टॅक्स घेत आहे ना आमच्याकडून ते याचा टॅक्स घेत आहे आमच्याकडून, पण आम्हाला जे जे सेवा जे लागू आहे समजा ते लागू देत नाही आम्हाला सेवा समजाची नगर परिषदकडून. टॅक्स घेतला जात आहे, पण जो शुद्ध पाण्याचा पुरवठा नगरपालिकेकडून दिला जात नाही आहे. तुम्ही असं म्हणाल का, जे पाणी पुरवठ्याची अमृत योजनेअंतर्गत लाईन टाकण्यात आली सदोष आहे, किंवा काहीतरी बिघाड झालेला आहे, किंवा ते निर्मिती करण्यात आली ते बरोबर नाही असं म्हणाल? हे यांनी करायला पाहिजे ना. 1 महिन्यापासून आम्ही सांगत आहोत, कंप्लीट केली नगर परिषदला. ते म्हणते आज करतो, उद्या करतो, परवा करतो. पण यांची अजूनहीपर्यंत एक नगर परिषदचे माणसं आले नाही आणि इथं खोदून काही पाईपलाईन बरोबर चेक केली नाही आहे. इथे नागरिकांच्या पाण्याच्या संदर्भात मोठ्या समस्या आहे. आपल्याबरोबर ताई आहे. ताई ताई, तुमच्याकडे काय समस्या आहे पाण्याची? काही नाही, आम्हाला उन्हाळ्यात अडचण जाते पाण्याची. विहिरी आटून जाते पूर्ण आणि नळाचं पाणी हे असं बेकार येत आहे ना. आम्ही पिऊ शकत नाही पाणी. मग पाणी मग? पाणी आता विहिरीचं पाणी पाणी आटणार, आता सध्या आम्ही विहिरीचं घेत आहे. समोर अजून उन्हाळ्यात आपणार. मग पण पाण्याचं उन्हाळ्यात काय होईल? आपण मग पाणी कुठलं आणू आम्ही? काय मागणी आहे काकू? काय काही नाव आहे? नाही, हे आमचं नळाची फोर्स वाढवून द्या. बाकी काही नाही. आणि म्हणजे पाणी आलं पाहिजे उन्हाळ्यात. नळाचा फोर्स आणि दूषित पाणी पुरवठा हो, बंद झाला हो, पाहिजे. हे बंद करा. आणखी काही नागरिक आहेत, त्यांच्याशी आपण ज्या संवाद साधूया, त्यांचं काय म्हणा. दादा, काय म्हणता, तुम्ही पण या परिसरात राहता, काय समस्या आहे पाण्याच्या? ह्या एरियामध्ये पाण्याच्या पहिलेपासून खूप टंचाई आहे आणि हे नळ जे येते हे म्हणजे खूप अर्धा तास येते, पाण्याला फोर्स नाही राहत आणि सदोष म्हणजे गढूळ पाणी येते. तुम्ही आता भरून नाही ठेवलं, नाही तर दाखवलं असतं तुम्हाला पाणी. म्हणजे आपण तो वास बी नाही घेऊ शकत आणि पाणी खूप कमी येते. म्हणजे अर्धा तास येते, त्याच्यामध्ये खूप झालं 1 ड्राम पाणी आलं तर येते फोर्स नसल्यामुळे. मग आम्हाला उर्वरित पाणी लागलं तर आम्हाला तिकडून सालंगडीवरून असं मला सांगा, हा हा जो परिसर आहे, पाणी म्हणजे पाणी बाणी असाच परिसर आहे. या ठिकाणी अनेक वेळा पाण्याची समस्या होती. हां. उन्हाळ्याच्या दिवसात ज्या विहिरी आटून जातात, तो बोरेल आटून जातात. हां. त्याच्यामुळे काय संदेश देणार तुम्ही नगरपालिकेला? नगरपालिकेला आमचं पहिलेपासूनच इकडे पाण्याची टाकी झाली, पण जितकं पाणी लागते आम्हाला तितकं पाणी मिळत नाही. धार कमी येते म्हणून आम्ही कंप्लेंटही केली, तर त्याच्यावर काही तोडगा निघाला नाही तोडगा तुमच्या इथे? निघाला नाही. किती किती दिवस झाले कंप्लेंट केली होती?
हे 2 महिने झाले न मागच्या वर्षी झालं तर तिथे ते खोदकाम केलं आणि ते तसंच झालं. अजून त्या फोर्स काही समस्या मार्गी नाही लागली. मार्गी लागली नाही समस्या. जी परिस्थिती आहे तीच आहे. आता तर हे मार्च महिन्याचा शेवट आहे. आता एप्रिल मे मध्ये खूप आम्हाला इकडून तिकडून पाणी आणावं लागते मग किंवा मग म्हणजे पाण्यासाठी तारांबळ उडणार. तारांबळ उडते आणि मग कधी टँकर सुद्धा बोलावं लागते आम्हाला वेळ पडला तर. काय सांगणार काकू तुम्ही, काय सांगणार पाण्यासंदर्भात? पाण्याचं हेच पाणी नाहीये, वास येते पाण्याचा. पाण्याचा वास येते. पाणी आता पिऊशा आरोग्याचा लागत. प्रश्न मोठा निर्माण झाला, काही बिमारी वगैरे ते बिमारी आता problem वाढूच होतात. राहिल्या ना बिमाऱ्या. बिमाऱ्या वाढतात तिथे नाही इकडे. का पाणीच नाही म्हणजे चांगलं पाण्यापासूनच ते होऊ राहिलं ना. असं आम्ही असं म्हणत आहोत का पाणी. काय मागणी आहे तुमची, काय आहे? आमची मागणी म्हणजे आता पाणी आम्हाला पोर पाहिजे पाण्याचा. पाण्याला पाणी- पूर पाहिजे, दूषित पाणी पुरवठा. पाणी नाही राहत उन्हाळ्यामध्ये, काय नाही राहत. ही आमची मागणी आहे. एकूणच आपण आलो तो प्रभाग क्रमांक 4 मध्ये. या ठिकाणी पाणी पुरवठा योजना आली, अमृत योजनेअंतर्गत पाईपलाईन आली, पण पाणी पुरवठा दूषित येत आहे किंवा दूषित येत आहे. नागरिकांना जो आरोग्याचा मोठा प्रश्न आहे आणि पाणी पुरवठा ज्या प्रमाणात पाहिजे होता त्या प्रमाणात नाही होत आहे. त्याच्यामुळे या ठिकाणी सदोष निर्मिती, पाणी जसं दूषित आहे तसं पाणी पुरवठा योजना कुठे इथं दूषित तर नाही आहे, हा मोठा प्रश्न आहे. नागरिकांनी ज्या आहे तक्रारी नगरपालिकेकडे केल्या आहे, पण अजूनपर्यंत या ठिकाणी नागरिकांचे जे प्रश्न मिटलेलेच नाही. तो प्रभाग क्रमांक 4 मध्ये या ठिकाणी येथील जे नगरसेवक आहे सूरज कुबडे, प्रहार जनशक्ती पार्टीचे एकमेव उमेदवार आहे, ते निवडून आले आहेत. त्यांच्याशी सुद्धा मला सांगा, तुमच्या नागरिकांचं म्हणणं आहे का मोठ्या समस्या आहे, पाणी दूषित आहे किंवा पाण्याला फोर्स नाही आहे? तुम्ही या संदर्भात तक्रारी केल्या होत्या, काय बोलाल? नक्कीच या संदर्भात नागरिकांनी मला 2 महिन्या अगोदर सांगितलं आणि त्या गोष्टीचा पाठपुरावासुद्धा मी वारंवार नगर परिषदेकडे केलेला आहे. पत्रव्यवहार झालेला आहे, तोंडी तर 100दा सांगून झालेला आहे. तरी पण या मुजोर जे अधिकारी आहेत ते मानायला तयार नाहीत की आमच्याकडे त्यांचे विविध कारणं समोर येतात. ते म्हणतात की आमच्याकडे माणसं नाहीत आहे. 4 माणसं आणि 40 प्रभाग आम्ही कुठपर्यंत पाहणार आहोत. पण माझा एक साधा सरळ प्रश्न त्यांना आहे की नगर परिषदेचं काम आपलं काय आहे? तर नागरिकांना आपल्या मूलभूत सोयीसुविधा या आपण नगर परिषदेच्या माध्यमातून पुरवत असतो आणि त्या पुरायला पाहिजे. तर आणि उन्हाळ्याचे दिवस असताना आमचा हा पूर्ण हिंगणघाटमध्ये हा एकमेव प्रभाग असा आहे की इथे 100% आम्हाला उन्हाळ्यामध्ये फक्त नळाच्या पाण्यावर अवलंबून राहावं लागते नागरिकांना. त्यातही ही जी अमृत योजना आहे ही खऱ्या अर्थानं आमच्या या प्रभागासाठी विष योजना ठरत आहे. कारण या पाईपलाईनमध्ये जे पाणी यायला पाहिजे ते साफ, स्वच्छ आणि सगळ्या फिल्टर वगैरे करून स्वच्छ पाणी हे नागरिकांच्या घरापर्यंत या त्यांच्या किचनपर्यंत पोहोचायला पाहिजे. पण त्या पद्धतीनं ते पाणी या ठिकाणी येताना दिसत नाही आहे. कारण आत्ताच आम्ही बघतोय, मी स्वतः बघितलं की परवाच्या दिवशी आलो इथे पाणी जमा करून मला ठेवलं सांगा, काही या नागरिकांनी. समस्या आता नागरिकांनी सांगितल्या, दूषित पाणी येत आहे, नळाला फोर्स नाही आहे, तुम्ही यावर काय केलं? वारंवार पाठपुरावा केला तरी इकडे यायला एकाही अधिकाऱ्याला, कर्मचाऱ्याला किंवा नगराध्यक्षाला पाठपुरावा केला, नगराध्यक्षांनी काय बोलले आपल्याला? नगराध्यक्षांना पण सांगितलं की पत्रामार्फत आपण व्यवहार केला, पण त्याकडे सपशेल दुर्लक्ष होत आहे. प्रशासनाचं नगराध्यक्षांची भेट घेतली या संदर्भात, झालेली आहे. काय काय बोलले नगराध्यक्षाचं, काय म्हणणं आहे? आपण लवकर करू, पण त्याच्यावर अजूनही काही उपाययोजना झालेली नाही आहे. माझं म्हणणं हे आहे की 2-2 महिने जर दूषित पाण्याचा पाणी पुरवठा जर नागरिकांना होत असेल, उद्या जर एखाद्या नागरिकाचा जीव गेला किंवा आरोग्यास काही धोका झाला तर याच्या जबाबदार कोण? नगरसेवक म्हणून ते नागरिक माझ्यापर्यंत येतात, माझं काम आहे तिथपर्यंत जाणं. तर त्यांनीही, प्रशासनाने, नगराध्यक्षांनी, अधिकाऱ्यांनी, सर्वांनी या गोष्टीची जबाबदारी घेऊन हे काम तात्काळ दुरुस्त करायला पाहिजे. मला असं सांगा, होताना दिसत पाठपुरावा नाही. झालं, बोलणं झालं, नगराध्यक्षांशी झालं, अधिकाऱ्यांशी झालं, समस्या आपल्या प्रभागातली मार्गीच नाही लागत आहे. पुढील पाऊल काय असणार आहे नागरिकांच्या प्रश्नांसाठी? नक्कीच, कारण दरवर्षी आम्ही या 3 वर्षा अगोदरपासूनही आम्ही हेच काम करतोय. 4 वर्षा अगोदर, 3 वर्षा अगोदर आम्ही आंदोलन सुद्धा केला याच कामासाठी. आणि अशीच जर परिस्थिती पुन्हा या हप्ताभरात जर राहिली तर नक्कीच हप्त्याभरानंतर या प्रभागातल्या समस्त नागरिकांना घेऊन एक पाण्यासाठी मोठं आंदोलन आम्ही करू, प्रशासनाच्या विरोधात जाऊ. काय, कशा प्रकारचं आंदोलन राहणार आहे? आम्ही सगळं हे दूषित पाणी जे येत आहे हे घेऊन त्या नगरपालिकेत नेऊन टाकू. कॅबिनमध्ये हे दूषित पाणी जर आमच्या घरी येत आहेत, हेच पाणी आम्ही नगरपालिकेत अधिकाऱ्यांच्या ऑफिसमध्ये सोडू, नगराध्यक्षांच्या ऑफिसमध्ये जाऊ. एकूणच हे होते प्रहारचे जे नगरसेवक, प्रभाग क्रमांक 4चे. इथे नागरिकांना जो आहे दूषित पाणी पुरवठा आणि नळाला फोर्स नाही आहे, ज्या समस्या इथे ज्या बोरवेल्स आहे किंवा विहिरी आहे उन्हाळ्याच्या दिवसात आटून जातात, त्याच्यामुळं
येथील नागरिक जे आहे नळाच्या पाण्यावर निर्भर असतात. पण या नागरिकांना पाणी पुरवठा योजनेअंतर्गत ज्या सुविधा भेटायला पाहिजे होत्या त्या भेटतच नाही. एक तर दूषित पाणी येत आहे, त्यामुळे आरोग्याचाही मोठा प्रश्न निर्माण होत आहे. त्यामुळे नागरिकांचा जीवही धोक्यात येत आहे. पण नगरपालिका प्रशासन अद्यापही लक्ष देत नाही आहे. नगरसेवक आहे यांनी पाठपुरावा केला, नागरिकांनी पाठपुरावा केला, पण अद्यापही नगरपालिका प्रशासनाकडून दखल झालेली नाही आहे. यानंतर जर नगरपालिका प्रशासनाकडून दखल झाली नाही तर जे नगरसेवक आहे सूरज कुबडे मोठं आंदोलन या पाणी प्रश्नासाठी करणार आहे, असं त्यांचं म्हणणं आहे. आपण बघू शकता या नगर प्रभाग क्रमांक 4 मधील पाण्याची अवस्था नळ आल्याच्या नंतर काय. आपण जमिनीपेक्षा 1 फूट जरी वर उंच पाईप उचलला तर हा पाणी येतं, पाणी खरंच या नळातून येतो, या पाईपातून येतो की नाही हा प्रश्न या ठिकाणी उपस्थित होतो. आपण खाली जो हा पाईप असा ठेवला त्यानंतर ही पाण्याची धार बघा, आणि या संबंधित पाणी येत नाही, पाणी पुरवठा पुरेसा होत नाही. यासाठी या नगरपालिका प्रशासनाला आपण वारंवार तक्रारी सुद्धा केल्या, नेहमी तोंडी सुद्धा खूपदा सांगितलं, तरी यावर काही उपाययोजना करताना हे प्रशासन दिसत नाही. कुठंतरी नागरिकांच्या मूलभूत ज्या गरजा आहेत त्याही पूर्ण होत असताना या ठिकाणी दिसत नाही आहे. करिता जर या 7 दिवसामध्ये या नगरपालिका प्रशासनाने हा पाण्याचा प्रश्न जर प्रभाग क्रमांक 4 मधला सोडवला नाही तर नक्कीच या ठिकाणी या प्रभाग क्रमांक 4 मधून नागरिकांना सोबत घेऊन खूप मोठं आंदोलन या ठिकाणी उभं राहील.